नमस्कार मंडळी, मी सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर चला, अक्षय तृतीया जवळ आलेलीच आहे, तर आपल्या सांजोऱ्या ह्या पटकन तयार झाल्याच पाहिजे। तर मी 2 दिवस आधी सांजोरीसाठी लागणाऱ्या गऱ्याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला, म्हणजे सांजोऱ्या बनवण्यासाठी। तर 2 दिवस आधी मी जो गरा भाजून घेतला होता तो छान आत्ता मुरलेला आहे, पण आता आपण सांजोऱ्या बनवायला घेतोय जस्ट, त्यामुळे मी अर्धी वाटी पाण्यामध्ये अर्धी पळी तेल टाकून ते पाणी छान उकळून घेतलं आणि गऱ्यामध्ये मिक्स केलं। यामुळे गरा आपला सांजोरीमध्ये छान सेट होतो आणि मऊ आणि लुसलुशीत असा फुलतो। तर चला, आता मी ते सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे पाणी वगैरे टाकून। आता त्यासाठी लागणारं जे कोटिंग आहे ते आपण बघूया। त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतला आहे, त्यामध्ये 2 चिमूटभर मीठ टाकायचं आणि थोडं अर्धी पळी तेल टाकून छान हे आपल्याला मळून घ्यायचे। तुम्ही मैद्याऐवजी आपलं गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकतात, प्रोसेस हीच आहे। छान मस्त मऊसूत मळून घ्यायचं आणि थोडं त्यामध्ये तेल गरम करून टाकायचं। थंड तेल गव्हाच्या पिठात टाकू नका, मैद्यामध्ये थोडंसं मी थंडच तेल टाकलं आहे, पण तरीही त्याचं कोटिंग छान कुरकुरीत तयार होतं। तर अशा पद्धतीने बघा मी पीठ मळून घेतलं आहे, त्याच्या छान छोट्या छोट्या लाट्या करून देखील बाजूला ठेवल्या आहेत, म्हणजे आपल्याला पटकन लाटता येतं। तर गराही छान मी तयार करून घेतला आहे। आता पोळपाटावर मी हे छान लाटून घेते। आता सुरुवातीला मी कानोला बनवणार आहे, त्यासाठी एक पुरी लाटून घेते। एकदम पातळसर अशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची, जाडसर अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर ते कच्चं राहण्याची शक्यता असते। आता एका वाटीमध्ये मी 2 ते 3 चम्मच पाणी घेऊन त्यामध्ये डिंकाची पावडर मिक्स केली आहे। आपला हा कानोला भरल्यानंतर ते पाणी आपल्याला वापरायचं आहे। तर हे बघा 2 भागामध्ये मी हे डिवाईड करून घेतलं आहे। तर अर्ध्या भागामध्ये आपल्याला सांजोरीचं सारण भरून घ्यायचं आहे। हा गरा 2 ते 3 चम्मच परफेक्ट असतो, जास्तही भरू नका, नाही तर मग ते साईडने कडेला फुटण्याची शक्यता असते। असं एकदम थोडं थोडं सारण जरी भरलं तरी आपली सांजोरी खूप मस्त अशी टम्म फुगते। तर अशा पद्धतीने बघा मी कानोल्याचा शेप देऊन घेते आणि साईडने आपल्याला जे मी डिंकाचं पाणी घेतलेलं होतं ते आपण साईडने लावून घेऊया। कानोल्याचा शेप मी छान तयार करून घेतला आहे। साईडच्या कडा आता आपल्याला बंद करून घ्यायचे आहे। डिंकाचं पाणी लावून ते साईडच्या कडा बंद करून झाल्यानंतर फिरकी असेल अशी तुमच्याकडे किंवा चाकूने ह्या कड्या साईडचे ते उरलेल्या कडा कट करून टाकायच्या। आता दुसरी मी बनवणार आहे ती राऊंड शेपमध्ये, त्यासाठी आपल्याला 2 पुऱ्या लागणार आहे, त्या मी लाटून घेतल्या आहे। आता एका पुरीवर आपण सांजोरीचं सारण टाकूया आणि साईडने डिंकाचं पाणी लावून घ्यायचं सर्कलमध्येच, आणि दुसरी जी पुरी आहे ती त्यावर पालथी मारून उरलेला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने बघा मी इथं लावून दाखवलं आहे पाणी, अशा पद्धतीने ते लावून घ्यायचं आणि दुसरा भाग त्यावर पालथा मारून साईडच्या कडा छान बंद करून घ्यायच्या आणि उरलेला जो भाग आहे साईडचा तो कट करायचा। अशा पद्धतीने आता आपली ही राऊंड शेपमध्ये सुद्धा सांजोरी तयार झाली आहे। अशा प्रकारे तुम्ही मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा वेगवेगळ्या शेपमध्ये अशा सांजोऱ्या तयार करायच्या। आता एक मुलांनी सांगितली होती म्हणून मी ट्रायंगल साईजमध्ये, हा आपला त्रिकोणा आहे, त्यामुळे मी ही त्रिकोणा छान असा शेप देऊन कट करून घेते। तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। अशाच पद्धतीने मी आता बाकीच्या देखील सांजोऱ्या बनवून घेते। आता ह्या माझ्या सांजोऱ्या बघा एवढ्या बनवून झाल्या आहेत। तेल मी तापायला ठेवलेलं होतं, मीडियम हीटवर तेल छान तापलेलं आहे। एक एक सांजोरी मी तळून घेते, कढई छोटी आहे त्याच्यामुळे। आता साईडने आपल्याला झाऱ्याने तेल बघा वरच्या भागावर टाकायचं, तो वरचाही भाग बघा छान टम्म फुगून येतो आणि मस्त छान असे बबल्स देखील येतात। आणि सांजोरी तळताना जास्त व्हाईट ठेवू नका, जर जास्त पांढरी ठेवली ना तर मग ते शिजल्या जात नाही। जे मैद्याचं कोटिंग असल्यामुळे ते कच्चं लागतं खाण्यासाठी, त्यामुळे छान ब्राऊन होईपर्यंत मीडियम हीटवर छान तळून घ्यायची। अशा पद्धतीने मी आता सगळ्या सांजोऱ्या मस्त तळून घेते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। तर चला, सगळ्या सांजोऱ्या मी छान मस्त अशा खुसखुशीत होईपर्यंत तळून घेतल्या आहे। अगदी असा कुरकुरीत त्याचा आवाज येतोय सांजोऱ्यांचा। तर चला, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा।
अगदी पारंपरिक पद्धतीने साच्याचा वापर न करता ह्या सांजोऱ्या आज मी बनवलेल्या आहे। तर मस्त छोट्या छोट्या शेपमध्ये या सांजोऱ्या कटसुद्धा करून घेतल्यात। तर चला तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी पटकन होणारी आहे, अर्ध्या तासामध्ये तुम्ही सगळ्या सांजोऱ्या बनवून तयार करू शकतात। तर चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।